काय बदलणार काय काय बदलणार आता सेकंड सर्व्हिसिंगला तुमचं ऑइल बदललं, ऑइल चेंज होतं. त्यानंतर ऑइल काहीतरी म्हणजे आपण त्याला ऑइल फिल्टर म्हणतो ते बदललं जातं. त्यानंतर एअर फिल्टर काढून गाडीचा साफ होतो. त्यानंतर ना होता हे डिस्क आणि ह्याच्यामध्ये ब्रेक पॅड असतात ते काढून आपण पॉलिश पेपरने साफ करतो. बरोबर. त्याच्यानंतर चेन सेटिंग करताना आधी आपण ते हे करतो, साफ करतो. त्यासाठी वापरतो आपण. त्यानंतर चेन आवडली जाते. त्यानंतर गाडीचे नट बोल्ट वगैरे आवडले जातात. त्यानंतर आपण टूलकिट जोडून सेन्सरला काय प्रॉब्लेम आहे का बाकीचं गाडी अपडेट करून घेतो. त्यानंतर गाडीचं नट बोल्ट चालू केली आता. हॅलो भावांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही सर्व भावांनो? काल बघितलं असेल भावांनो, आपण मदर डे सेलिब्रेशन केलं. काल 46 मध्ये आपण आपल्या मम्मीचं सेलिब्रेशन केलं. मम्मीला माहीत नव्हतं भावांनो, मला बी माहीत नव्हतं काल मदर्स डे आहे का. म्हणलं होतं काल सेलिब्रेशन करायचं, ते चिकन पिकन आणून बिर्याणी करून करायचं होतं. पण काय झालं भावांनो, काल ते थोडं मावशाला काय तो लवकर येता आलं नाही. तर ते परत दुपारनं यायला लागले. तर त्यांना म्हणलं दुपार नको, कारण काय आपलं कसं होतं सांगू भावांनो, दुपारनं आपला मोबाईल हिट होतो. मग आपला जे आयफोन जे आहे ना, हिट झाला की आपला मोबाईल पूर्ण हे होतोय, बंद चलत नाही, म्हणजे व्हिडिओ चलत नाही, काहीच चलत नाही. त्यामुळे मोबाईलला जास्त व्हिडिओ काढायला म्हणलं मोबाईल हिट होतो. त्यामुळे मावशांना म्हणलं दुपारनं नको, म्हणलं डायरेक्ट उद्या किंवा परवा या म्हणलं. डायरेक्ट म्हणलं सोमवार तर आपण खात नाही ड्रायव्हरचं. मग परत ब्लॉग कशावर करावं ते विचार करत होतो. पण अचानक एक स्टेटस बघितला की मदर्स डे. मग मी म्हणलं आपल्या मम्मीला जरा सरप्राईज द्यावं म्हणलं, सरप्राईज द्यावं म्हणलं. म्हणून डायरेक्ट 46 मध्ये हिंदी मध्ये डायरेक्ट मदरला केक बिक आणलं. गपचूपच गेलो भावांनो, न सांगता गपचूपच गेलो. भावाला घेतलं, गणेश आहे ना आपला, त्याला घेतलं आणि त्याला म्हणलं तर ती हा होता ना त्या बघत होतो घरी. पण ती भेटला, बरं झालं. ती भेटला की त्याला म्हणलं चला आपल्याला जायचं केक आणा. ती मला कशाला चल म्हणलं, तुला काय करायचं. त्याला घेतलं भावानं, डायरेक्ट घेतलं की स्वीट होम मध्ये गेलो. आपल्या चौकात बेहना चौक आहे का, तिथं घेतलो, गेलो केक बी घेतला आणि केक घेतला की डायरेक्ट आलो. डायरेक्ट सजावट बिजावट केलं. तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल, सजावट बिजावट केलं. मदर बसली होती तिकडे चको खाली, आणि चको खाली बसली होती तिथे. आणि तिला माहित बी नव्हतं आज मदर डे आहे, काहीच माहित नव्हतं. त्याला अचानक आपलं सबस्क्राईब द्यायचं होतं. त्यामुळे डायरेक्ट आपलं 100 सबस्क्रायबरचं बी आपण सेलिब्रेशन केलं. ती 100 कॅन्डल्स बी आणल्या होत्या, 100 आकड्याचं कॅन्डल्स बी आणल्या होत्या. त्यामुळे त्यातलं 7 भेटलं भावाने. एक तर काय भेटणं गेलं, आणि एक भेटणार नसल्यामुळे आपण त्या 7लाच काप कट करून एक तयार केलं. मग तयार केलं ना, गेलो भावानं. मम्मीला मग डोळं झाकून बिकून आणलं, असं दाखवलं. तर मम्मीला खूप आनंद झाला भावानं. मम्मीला वाटलं बा इतकं भारी, म्हणजे तुम्ही बघितलं असेल तुम्ही, मम्मी हिंदीत नाही मी बोलली भावानं. असं इतकं हृदय भरून आलं भावानं मम्मीचं की तुम्ही बोलू शकत नाही. मी इतकं मम्मीला भारी वाटलं की आजपर्यंत ज्यांनी आपल्याला भावनं ही दुनिया दाखवली त्यांचं भावनं आपण ह्या जगात आहे भावनं, आपण ह्या जगात आहे भावनं त्यांच्यामुळेच आहे भावनं. त्यामुळं तर मी सेलिब्रेशन केलं, मदर्स डेचं भावनं सेलिब्रेशन केलं. मम्मीला मी केक आणून हे दाखवलं, केक आणून कट हे केला भावनं. हो का भावनं, त्यांनी आपल्या दुनिया दाखवली म्हणून आपण ह्या दुनियात आहे, नाहीतर नाही भावनं का. नाहीतर का दुनिया नसते दाखवली, आपण कुठं ह्या दुनियात आलो असतो. मग भावनं ते सेलिब्रेशन हे केलं सगळं जाऊन बोललो. कालचा ब्लॉग त्याच्यावर झाला भावनं 46 मध्ये. तर भावनं, तर आज आपण झालोय भावनं इंदापूरमध्ये. तर माणसाला इंदापूरात काय काम आहे का नाही भावनं. इंदापूरमध्ये आपल्या जे रॉयल जे आहे ना, रॉयलचे आपल्याला सर्व्हिसिंग करायची भावनं. सर्व्हिसिंग 4:30ला करायची होती भावनं सर्व्हिसिंग. आधी आपण केली होती 500ला. तर आत्ता झाली 4:30च्या पुढं प्लस झाली, 5:30च्या प्लस गेली. आज करायची उद्या करायची, आज करायची उद्या करायची. मग त्याच्यामुळे लय राडा व्हायला लागला. तर म्हणून आज काय म्हणलं डायरेक्ट आज सर्व्हिसिंग करायची म्हणून घेतला निर्णय. हे थांबले भावानं हेंगणगाव पाटीला. हे आपला महेश बाळेजी. मला लावतो भावानं सर्व्हिसिंगचं पाहून ती पाना आकडा दाखवते तुम्हाला. बॅक कॅमेरा लावून तुम्हाला सर्व ते सर्व्हिसिंगचं किती किलोमीटर झालंय सर्व काय डिटेल दाखवतो. तर लावतो भावानं बॅक कॅमेरा. तर भावानं आपण लावला आहे बॅक कॅमेरा. तर आता तुम्हाला दाखवतो.
आता हे बघून घेऊ शकता. हे किती किलोमीटर झाले? 5220 किलोमीटर झाले भावानं. 5220 किलोमीटर. तर आपल्याला किती का करायचे भावानं? 4500ला. विचार करा, 600-700 किलोमीटर जास्त झाले. आता हे पाना आकडे दिसतंय बघा, बंद चालू पाना होत आहे. बघितला कसं असतं पाना म्हणजे सर्व्हिसिंगला गाडी आला. हे जर सिस्टम आहे नवीन गाडीची. कसं आहे, पाना आला की डायरेक्ट बघायचं सर्व्हिसिंगला गाडी आली म्हणून. त्यामुळे जास्त दिवस बी काय होतं, जास्त जर दिवस किलोमीटर झालं ना तर काय होतं, इंजिन काम ही नाही निघत. पण बॉस आवरेजला फरक पडतो. की आपले महेश उबाळे कसं आहे महेशजी? हा कसं आहे, काय कसं वाटतंय? हा तर भावना काय करूया आपण जाऊया इंदापुरात मध्ये तुम्हाला सर्व डिटेल काय शेअर करेन मी. इंदापुरात जाऊन तुम्हाला डिटेल शेअर करेन. तुम्हाला सर्व काय सर्व स्टार्टिंग ते एंड पर्यंत तुम्हाला दाखवूच बा. तर भावांनो भेटूया इंदापूरमध्ये. तर भावांनो आपण आलो आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूमला. आपण जिथनं गाडी जी घेतली का ना आपली रॉयलची घेतलेली आहे, तर आपण एकदा ह्याचा ब्लॉक केलेला आहे एखाद्याच. माझ्या अंदाजे असेल माझा ब्लॉक पहिले सर्व्हिसिंगला आपण ब्लॉक केलेला आहे माझ्या अंदाजे. तर बघून येऊ शकता भाऊ. आपण आलो आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूमला मध्ये. आपली रॉयलची लावली नंबरला लावलेली आहे. तर काय करू आपण लावून तुम्हाला बॅक कॅमेरा लावून तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो. तुम्ही कशी का सर्व्हिसिंग करते ते ही सर्व तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रयत्न करतो भाऊ. तर काय करतो, लावतो तुम्हाला बॅक कॅमेरा आणि सर्व काय डिटेल शेअर लावून केलं आपण चालू. तर आपल्याला थोडीफार माहिती घ्या सांगणार आपण ती काय बदलणार काय बदलणार. आता सेकंड सर्व्हिसिंगला तुमचं ऑइल बदललं, ऑइल चेंज होतं. त्यानंतर ऑइल म्हणजे आपण त्याला ऑइल फिल्टर म्हणतो ते बदललं जातं. त्यानंतर एअर फिल्टर काढून गाडीचा साफ होतो. त्यानंतर हो का हे डिस्क आणि ह्याच्यामध्ये ब्रेक पॅड असतात ते काढून आपण क्वालिटी पण साफ करतो. बरोबर. त्याच्यानंतर चेन सेटिंग करताना आधी आपण ते करतो, साफ करतो. त्यासाठी वापरतो आपण. त्यानंतर चेन आवडली जाते. त्यानंतर गाडीचे नट बोल्ट वगैरे आवडले जातात. त्याच्यानंतर आपण टूलकिट जोडून सेन्सरला काय प्रॉब्लेम आहे का बाकीचं गाडी अपडेट करून घेतो. त्यानंतर गाडीचा नट बोल्ट आवडतो. नंतर गाडीची वॉशिंग झालं चेन लूप वगैरे मारून देतो. हे तुमच्या सेकंड सर्व्हिसिंगला लागतो. हा ऑइल फिल्टर कंपल्सरी ऑइल फिल्टर कशामुळे बदलते? कारण ते आपण ऑइल बदललं की ते पण कंपल्सरी म्हणजे आपण बदलतो. नाही ऑइल फिल्टर एकदा ते कंपनीतर्फेच फ्री असाय पण ना सर्व्हिसिंग मध्ये कसं काय? नाही ना, तो पार्टमध्ये येतो बघा ऑइल फिल्टर. ऑइल फिल्टरचे पार्टमध्येच हे घातला जातो. ऑइल पार्टमध्ये येतं, ऑइल फिल्टर पार्टमध्ये येतो. पार्टमध्येच येतो. गेल्यापर्यंत पहिल्या सर्व्हिसिंगला आपण ऑइल फिल्टर बदलला होता म्हणून म्हणलं आता तीच कसं डबल बदलला नाही. आपण आता सर्व्हिसिंगला ऑइल टाकतो ना, ऑइल बदललं की ती पण बदलावून टाकतो ना ऑइल फिल्टर. हा ठीक आहे, ऑइल हे राहतं ना खेळत राहतो. नाही ऑइल फिल्टर एकदा बदललं की बदलत नाही ते म्हणून नवीन गाडीला सिस्टम आला नाही ना. हा नवीन गाड्यांना कंपल्सरी बदलावं लागतं. ऑइल बदललं की ती पण आता जुन्या गाड्यातला ऑइल फिल्टर बदलत एकदा टाकलं. जुन्याची गाडी आहेत ना आता इथं बेस बेस तरी काय ते नाही ना, ते कंपल्सरी आपण ऑइल बदललं ना की ऑइल फिल्टर बदलतो. तो आता जुन्या गाड्यांचं पण येतात ना सर्व्हिसिंगला. बरं, त्यावेळेस आपण ऑइल फिल्टर बदलतो. फिल्टर वगैरे असतं ते बदलतो. नवीन गाड्यांना पण तेच आहे. आपला किती टोटल खर्च किती झाला? हा टोटल बघा तुमचे 1066 होते सर्व्हिस. मजुरी काय फ्री असते? हां, लेबर वगैरे लेबर लागत नाही. मजुरी लागते. हां, 1066 मध्ये तुमची पूर्ण सर्व्हिस पाहून घ्या. घ्या मग गाडी लगेच घ्या. कुठं करायचं? आमचा नंबर घ्या. नंबर आहे दिला घ्या. नंबर दिला आहे. नंबर हे घ्या. तर किती वेळ लागेल तरी? गाडी आली म्हटल्यावर दिली तास. जेव्हा किती वाजता सुट्टा? होय जेव्हा किती? 1 ला. एक वाजता. आता किती झाले? 12. नाही ना, 11:40. जेव्हा सुट्टी मग आपण असतो. जेव्हा येतं 1 तास किती वेळ लागतोय? एका गाडीला किती वेळ लागते? रिझर्वेशनला आणि हे आपले हे पैसे त्याला फक्त तास तेव्हा कसं काय जास्त लागतं? एखाद्या गाडीचं काम जास्त नाही. बरोबर. चाकं काढून नसताना करावं. चाकं काढून बरोबर चालतं. घ्या लवकर जरा कसं होते आम्हाला जायचं लवकर थोडं. चालू राहते.
बघितलं असेल आपण आता ह्यांच्याकडे थोडी माहिती काढली. आता ऑइल फिल्टर आता बदलत नाही ते आता, पण हे कशामुळे बदलते तेव्हा नव्या गाडीला काय सिस्टम आला ते मला काय माहिती नाही. आता ह्या महिच्या गाडीची इनकॉन जे आहे का महिच्या गाडीची इनकॉनचं बी आपण नव्या B6ची गाडी आहे ना, ही B6-7 आहे का, B6 काय 7 आहे 6 B6 आता जी गाडी आलीत ना, B6च्या गाडीनं सगळ्यांना ते ऑइल फिल्टर बदलावं लागतं. आता ही नवीन सिस्टम काढलाय काय माहिती नाही, मला बी माहिती नाही. आवरेज ॲव्हरेजच्या आता ॲव्हरेज म्हणते ते ॲव्हरेजला कमी होईल काय, आता ही पैसे वाढवण्यासाठी करते ती कशासाठी करते ती हे मला बी माहिती. तर आता हे आपलं कसं आता सर गाडीला करावं लागते, त्याची कंपनीची नियमावली आहे त्यानुसार आपल्याला ते करावं लागतं. ऑइल फिल्टर ते बदलावं लागतं. तर तुम्ही बघून घेऊ शकता. आता ही गाडीचं ही तुम्हाला डिटेल शेअर केली. मोठं शोरूम आहे भावानं, बिल्डिंग मोठी लट शोरूम आहे. आता हे तुम्हाला अजून गाड्या दाखवतो तुम्हाला अजून गाड्या दाखवतो. आपली रॉयल जी घेतली आहेत ना, हा काही रॉयल आपण घेतलं काय घेतलं अशी तिथंच अशी लावली होती गाडी, अशीच लावली होती. आता काय कोणचे आहे गाडी कोणची लावली कोणाची काय माहीत नाही, गाडी लावली. आता हिमालय गाडी आहे का रे इथं? हिमालय हा हा कोणची होय हे ना, प्राईस किती राहिली, प्राईस किती असेल? 4.5 होय. लय वाजते का गाड्यावर कसं वाजते कसं वाजते? हां 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 कोणची घ्यायची का बरोबर. बघा पाहून आता आवाज बघा तुमचा. लय वाजत नाही केला केलं लय वाजत होतं. अमरेश कर हो वाजणार लागला लय वाजते होय. ते बघून कोणती कंपनीचं नाव रे? रॉयल एनफिल्ड पण काय मॉडेल काय आहे? GT GT 650 cc. आवरेज तर काय नसतं बघा, नावच नाही घ्यायचं आवरेज तर आवरेज करायचं नाही ह्याला असल्याला विचार नाही. गाडी घ्यायची म्हणजे पेट्रोल बुलेट रॉयल एनफिल्ड घ्यायची ना, पेट्रोलचा विचार करायचा कधीच करायचा नाही भाऊ. आता काही गाड्या आता बघायचं रॉयलच्याच आहे ते सगळ्या. रॉयलचे बुलेट आपली सेम बुलेट आहे बा, सेमच मॉडेल आहे बा. अजून मॉडेल आहे ते बघा. गाड्या बघून घेऊ शकतो आता. हां ते कोणचे थंडर आहे 350 थंडरच आहे बा. एटा मोटर टाकली का मोटर गाडी आता गाडी वॉश करते भावा नाही बघून द्या. वॉशचं नाही चालू झाला होतं, वॉशिंगचं नाही चालू झाला होतं. हा अरे 6.5 किती माहिती आहे? किती CC आहे? 350 नवीन आलं आहे आता. हां पण हे येत नाही, फॅसिलिटी येत नाही भाऊ. आपल्या गाड्या जे आहे ना ती फॅसिलिटी येत नाही. नाही फॅसिलिटी येत नाही. आपल्या LED येतं बघ ओके, LED नाही तर आपली जी रॉयल जी आहे ना भाऊ तुम्ही तुम्हाला सांगतो ह्यात काय फरक आहे. आता ह्यात फॅसिलिटी बघा. आता ही जी आपली रॉयल जी आहे ना ही आपली थोडक्यात आहे आपली म्हणजे काही फरक नाही. आता हे बघून घेऊ शकता. ह्याला LED आहे आता हो का. हे त्या मॅपचं सिस्टम आहे, मॅपचं सिस्टम आहे. ह्याच्यात काय ह्यात फरक आर्मीच्या ह्यात LED नाही.
परत मॅपचं सिस्टम नाही बघितलं का मॅपचं सिस्टम नाही फरक आहे का डबल इंडिकेटर आहे डबल इंडिकेटरचं आहे सिस्टम आहे ही येत नाही LED लाईट येत नाही काय नाही सगळं फॅसिलिटी चेंज होते तुम्ही बघून घेऊ शकता आता सगळं फॅसिलिटी चेंज होते एक मिनिट आपण वर आलो आता इथं काय झालं हे रेफरिंगची गाडी आहे आपल्यासारखं नवीन काय रॉयल एनफिल्ड पैसा असला ना काय मला ते घेता येते तर हे बघून घेऊ शकता बघून बघितला शोरूम केवढं मोठं आहे बघा खूप मोठं शोरूम आहे हे सगळं शोरूममध्ये फिरून दाखवलं तुम्हाला रॉयल एनफिल्डचं शोरूम सगळं आहे ना रॉयल एनफिल्डचं शोरूम आहे फिरतोय ना सगळं रॉयल एनफिल्ड क्लासिक क्लासिक 500 आहे 500 काय काय आहे बघून घेऊ शकता ऑफिशियल स्टार्टेड बघा पोस्टर आहे पंपाचं हे सगळं माहिती आहे बघा गाडी रिफेरिंगचं सगळं पोस्टर दिलं तर इंजिन सगळं इंजिनचं आहे भावानं सगळं 3 गाड्या सहज 3 गाड्या सहज हातात भावानं काम गाड्यांचं 3 सगळं गाड्या रिफेरिंग होते त्या तर आता काय करू बघा अजून इथं काय दाखवण्यासारखं आहे बाबा कॅब आहे नाही आतमध्ये नाही जाऊ शकत आपण सगळे कॅब आहे सगळं हे वस्तूसाठी माणसं आपलं कस्टमर असते ना त्यांच्यासाठी बसण्यासाठी आहे हे बसण्यासाठी रूम आहे गाडी आपली काय करूया तर आता बघून घेऊ शकता दाखवूया गाड्या सेम गाडी सेम गाडी असते एक मिनिट सेम गाडी सेम गाडीच आहे काय नवीन आता आले बा आपले प्रांत झाले आपले आले गाड्या सर्व्हिसिंग काय करायचं ती क्वालिटी द्या बरोबर काय करायचं सर्व्हिसिंग दुसरं काय दुसरं काय शक्यतो नाही बरं का बा तुमच्यानी
तर भावानं झाली सर्व्हिसिंग. आता आपण आता गाडी धुवायला लावली, आता वॉशिंगला लावली. आता वॉश करते तो मामा सगळं तुम्हाला डिटेल दाखवतो. आता ते व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळं यूट्यूबचे काही क्रायटेरिया असतात भावानं, त्यामुळे व्हिडिओ आपण फास्ट मशीनमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बघून येऊ शकता. हे वॉश करा आपले रॉयल चालू घेऊ शकता. आता हे वॉश करा सगळं चालू आहे, तुम्हाला सर्व डिटेल दाखवतो. तर बाबा गाडी झाली बाबा सर्व्हिसिंग झालेली आहे. तुम्ही बघितलं असला तर गाडी खाली घ्यायसाठी ते बोल घ्यायला लागले ते जास्त गोंडे आहे, त्यामुळं पण गाडी खाली घेऊ शकत नाही. तर बाबा आज आलो तो आपण आता आपल्याला सर्व्हिसिंग करायला. गाडीची सर्व्हिसिंग ही पूर्ण झाली. तुम्हाला स्टार्टिंग ते एंड घरापासून ते पूर्ण स्टार्टिंग ते सर्व्हिसिंग करण्यापर्यंत तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली. तर भावानं कसा तर तुम्ही कमेंट करून सांगत जाऊ भावानं कसं आपण आपल्याला बोलता येते का नाही, आपल्याला दाखवता येते आपलं, तुम्हाला किती एवढं तर शिकायला तुम्हाला भेटते का नाही भावानं तुम्ही सांगत जावं. तुम्ही जर तुम्हाला जर माझे ब्लॉग जर फालतू वाटत असेल तर व्हिडिओ स्किप करून जाऊ शकता भावानं. का मी रिअल जेन्युइन कंटेंट टाकत असतो, मी काय कुणाचं उचलून कंटेंट टाकत नाही. तुम्हाला जर एवढं जर शिकण्यासाठी भेटत असेल तर सबस्क्राईब करत जावं, नक्की भावानं फॉलो करत जावं, कमेंट करत जावं, शेअर करत जावं. तर कसं वाटलं ब्लॉग भावना आलो होतो आपण आपल्या गाडीची रॉयल एनफिल्डची आपल्या बुलेटची आपण सर्व्हिसिंग करायचं का कमेंट करून सांगा जाऊ. पण जर असं व्हिडिओ आवडत असेल त्यांना शेअर करा, तुमच्या कोणाला फॅमिली मेंबरमध्ये तुम्हाला शेअर करत जावं, तुमच्या मित्रांना शेअर करत जावं. तर कसं सांगा नक्की कमेंट करून सांगा. तर उद्या भेटूया मध्ये. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीज कंटेंट येतील भाऊ. तर भेटूया भाऊ उद्या मध्ये हिंदी ब्लॉगर. उद्या कुठं होईल काही सांगता येत नाही, घरी होईल काय कसं म्हणलं तुम्हाला कसं होईल ते सांगता येत नाही. का कुठं घरी होऊ शकतो का बाहेर असं जर आलं तर बाहेर होऊ शकतो, काय कॉलेजवर होऊ शकतो. तर भेटूया भाऊ उद्या हिंदी ब्लॉग. जय हिंद, जय महाराष्ट्र भाऊ. हर मध्ये